वैजापूर तालुक्यातील लासूरगाव येथील इकरा मुसा कुरेशी या लहान मुलीने पवित्र रमजान महिन्यातील 23वा रोजा श्रद्धेने पूर्ण केला। या निमित्ताने कुरेशी कुटुंबियांच्या वतीने विशेष इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। या इफ्तार कार्यक्रमाला गावातील विविध समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी एकत्र येत इफ्तारचा आनंद घेतला आणि लहानगी इकराचे कौतुक केले। कार्यक्रमात आपापसातील बंधुभाव, एकोपा आणि सामाजिक ऐक्य याचे सुंदर दर्शन घडले। कुरेशी कुटुंबियांनी उपस्थित या सर्व समाज बांधवांचे आभार मानले। या कार्यक्रमामुळे गावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। यावेळी सरपंचपती वसंतराव होमे, मनाजी पाटील मिसळ, रणजित देशमुख, आप्पासाहेब शेलार, किशोर होमे, राजेंद्र संगेकर, दीपक हरिश्चंद्रे, अशोक सोनवणे, वाल्मिक हरिश्चंद्रे, जावेदभाई कुरेशी, इम्रान बागवान, ताजुद्दीन शेख यांच्यासह हिंदू आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज 22वा रोजा रमजानच्या या पवित्र महिन्यामध्ये एक महिनाभर उपवास असतात। अतिशय कठीण असे उपवास असतात। आपल्या हिंदू धर्मातील उपवासात आपण फराळ म्हणून वेगवेगळ्या प्रकारचा आहार घेतो, परंतु या रमजानच्या पवित्र अशा या उपवासामध्ये पहाटे काय होतं, सुरुवात त्याला सेहरी आणि नंतर इफ्तार अशा या त्या कालावधीमध्ये दिवसभरात काहीही सेवन न करता, अर्थात त्यामध्ये अतिशय ही इकरा मुसा कुरेशी वय वर्ष 7, इथे एवढे वय कमी असताना देखील हा कठीण उपवास तो केला। त्याच्यात अतिशय पुण्याचं काम आहे आणि कठीण उपवासामध्ये त्यांनी दिवसभरामध्ये काहीही न घेता आज या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अल्लाची प्रार्थना करून त्या सगळ्यांच्या साक्षीने दिवसभरात काही न घेता आता सगळ्यांच्या साक्षीने उपवास सोडण्यात आला। त्याला इफ्तार असं म्हणतात। आणि या रमजान महिन्याच्या निमित्तानं सर्वांना मी सर्व मुस्लिम बांधवांना, हिंदू बांधवांच्या वतीनं, इथे उपस्थितांच्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो। आज लासूरगाव या ठिकाणी मुसाबाई कुरेशी यांच्या छोट्याशा लहान मुली इकरा मुसाबाई कुरेशी या छोट्याशा मुलीने रमजानचा दिवसभर उपवास आहे, कडक उपवास तो धरला आणि त्याबद्दल तिला मी प्रथमतः शुभेच्छा देईन की या ठिकाणी मोठ्या माणसांना देखील या उष्णतेमुळे आज उपवास धरणं कठीण आहे। तिचं अभिनंदन आणि कौतुक आणि माझ्याकडून तिला पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा। या ठिकाणी लासूरगावमध्ये नेहमीच हिंदू मुस्लिम ऐक्याची वेळ जेव्हा येईल त्यावेळेला आम्ही सगळे सोबत राहतो। मागे मराठा आंदोलन असेल त्यावेळेला देखील मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी किंवा गावातील इतर सर्व समाज बांधवांनी, सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन जो काही गावावर किंवा एकत्रित कार्यक्रम ठरलेला असेल त्या ठिकाणी सर्व समाज बांधव एकत्र येतात। आणि आज देखील या ठिकाणी मुसाबाईंनी जी इफ्तार पार्टी ठेवली त्यामध्ये सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी पार्टीच्या आयोजनामध्ये सहभाग घेतला। मी माझ्या वैजापूर पंचायत समिती कार्यालयाच्या वतीने या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजानच्या शुभेच्छा देतो। जय हिंद। रमजानच्या 22व्या रोजा इकरा मुसा कुरेशी हिने एवढ्या या उन्हाच्या तडाख्यामध्ये देखील तिने चांगल्या पद्धतीने तो यशस्वी केला। आज ती 7 वर्षाची। या ठिकाणी या गावामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील असतो। आज या इफ्तार पार्टीचं आयोजन मुसा सेठ कुरेशी यांनी त्यांच्या छोट्या मुलीच्या या यशस्वी रोजानिमित्त त्यांनी या ठिकाणी आयोजन केलेलं होतं। या ठिकाणी सर्व बांधवांनी, मुस्लिम बांधवांनी, हिंदू बांधवांनी या ठिकाणी इफ्तार पार्टीमध्ये सहभागी होऊन या छोट्याशा इकराला तिच्या या यशस्वी रोजानिमित्त शुभेच्छा दिल्या व मी ही माझ्या वतीने या ठिकाणी तिला शुभेच्छा देतो। धन्यवाद। प्रतिनिधी रमेश नटके, NTV न्यूज मराठी, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर।